बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे. बांगलादेशमध्ये 50 जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर 2000हून अधिक जातीय हल्ले झाले. हिंदूंची घरे, व्यवसाय आणि मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे. हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत. बांगलादेशमधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेल्या आहे की हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. या घटनांविषयी हिंदू समाजात प्रचंड रोष आहे. आज अहिल्यानगर शहरामध्ये सकल हिंदू समाजाने बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवर हल्ल्याचा निषेध करत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मोटरसायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मोटरसायकल रॅली नगर शहरातून बस स्टँड, माळीवाडा चौक, आशा टॉकीज चौक, माणिक चौक, कापड बाजार, नेता सुभाष चौक, चितळे रोड, दिल्ली गेट, बालिकाश्रम रस्ता, फुलारी पेट्रोल पंप येथून रॅलीचा समारोप प्रोफेसर कॉलनी चौकात करण्यात आला. तसेच तहसीलदार यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. हिंदू समाजात असलेला रोष या मानवाधिकार मूकमोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे. आज या ठिकाणी नगर तहसील इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सर्व तरुण, सर्व सामाजिक, सर्वच संघटनेचे सर्वच लोक, सर्व हिंदू, सकल हिंदू समाज, सगळे हिंदू संघटनेकरता काम करणारे सर्वच एकवटलेले आहेत. या ठिकाणी बांगलादेशमध्ये चिन्मयानंदजी प्रभू जे आहेत त्या ठिकाणी त्यांना अटक झालेली आहे आणि त्याचबरोबर महिलांवर जे अत्याचार त्या ठिकाणी चाललेले आहेत त्याला विरोध म्हणून आज या ठिकाणी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व एकत्र येऊन त्यांनी त्या बांगलादेशमध्ये चाललेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी छोटासा झालेला आहे. निश्चित अशा प्रकारे जर का वातावरण चिघळत राहिलं तर याचे मोठे पडसाद त्या ठिकाणी त्यांना पाहायला भेटतील. आज या ठिकाणी सर्व समाजबंधू जागे झालेले आहेत, त्यांना त्यांची ताकद कळलेली आहे. या ठिकाणी आपण सर्वजणांनी ही दक्षता घेतली पाहिजे की सर्व जे लोक आज या ठिकाणी जे सामील नाही झाले त्यांना सुद्धा माहिती आहे की काय चाललेलं आहे. त्यांनी त्यांच्या आशीर्वाद त्यांचे सगळं बाकीच्या बांधवांबरोबर आहेत. ते त्या ठिकाणी आज या ठिकाणी घोषणा ज्या दिलेल्या आहेत त्या सर्व मुलांनी, तरुणांनी जाग होण्याची गरज आहे. समाजामध्ये जो प्रबोधन चालू आहे की अत्याचार सहन न करता आणि त्या ठिकाणी आपण जे आपले आदर्श आहेत शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराजांचे, आंबेडकर साहेबांचे, फुले साहेबांचे, त्या पद्धतीने आपण आज या ठिकाणी समाजामध्ये त्यांचे विचार आचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. आपल्याकडे ही संस्कृती नाही की कोणावरती बळजबरी करणे किंवा महिलांवरती, लहान मुलांवरती, म्हाताऱ्या लोकांवरती अत्याचार करणे ही आपली शिकवण नाही. तरी आज ह्या ठिकाणी आपली शिकवण थोडीशी जी दुसरी बाजू आहे की प्रत्येक अत्याचाराच्या विरोधात लढलं पाहिजे, तर ती शिकवण सुद्धा आता आपण तरुणांना, आपल्या घरातल्या प्रत्येक मुलांना, मुलींना देण्याची गरज आहे. त्या ठिकाणी आवाज उचलल्याशिवाय ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या आवाज उचलूनच करावं लागतात. या ठिकाणी म्हणजे आपले जे स्वातंत्र्य सैनिक असतील, भगतसिंगजी असतील, सावरकर असतील, बाकीचे जे सर्व ज्यांनी, चंद्रशेखर आझाद असतील, तर सगळ्यांनी ज्यांनी त्यांचे बलिदान दिलेलं आहे तर त्यांचे सुद्धा थोडे आचार विचार आता या समाजात आणण्याची गरज आहे. तरी आज या ठिकाणी आम्ही पूर्ण जे सगळे हिंदू समाज बांधव सगळे या ठिकाणी एकवटले आहेत. आम्ही सगळेजण या ठिकाणी बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचारांना या ठिकाणी विरोध करतो आहे आणि या ठिकाणी आज आमच्या महिला आणि इस्कॉनचे जे बांगलादेशचा विरोध करू राहिलो, आज या ठिकाणी महिला आणि इस्कॉनचे जे महाराज लोक आहेत ते आता या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये वरती साहेबांना निवेदन देण्याकरता गेलेले आहेत आणि आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभे आहोत. बांगलादेशमध्ये जो हिंदू समुदायावर जो अत्याचार चालू आहे, जे मंदिरांची तोडफोड चालू आहे, त्याच्या निषेधार्थ, बांगलादेश सरकारच्या निषेधार्थ आज अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज आम्ही सर्वजण त्याचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये तहसील साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की भारत सरकारला तुम्ही विनंती करा का बांगलादेश सरकारवर लवकरात लवकर दबाव टाकून तिथले जे आपले हिंदू आहे, जे माता भगिनींवर अत्याचार होऊ राहिले, जे हिंदू लोकांवर अत्याचार होऊ राहिले, सर्व धर्माचे असतील त्यांच्यावर अत्याचार होऊ राहिले आणि जे आपल्या मंदिरांची जाळपोळ चालू आहे, तोडफोड चालू आहे, ती त्वरित थांबवावी. अन्यथा त्याचा उद्रेक
हे तर हिंदुस्थानामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जे आपले इस्कॉनचे महंत आहे चिन्मयदास प्रभू, त्यांना काही कारण नसताना जे अटक करून तुरुंगामध्ये डांबण्यात आलं, त्यांची त्वरित सुटका करावी, नाहीतर त्याचे परिणाम हे वेगळे भोगावे लागतील. हे बांगलादेश सरकारला आम्ही चितवणी देतो. आणि आत्ताच आम्ही तहसील कार्यालयामध्ये तहसील साहेबांना निवेदन दिलं, त्यांना आमच्या सर्व गोष्टी सांगितल्या. त्यात आमची एक प्रमुख मागणी जी आहे ते या अहिल्यानगरमध्ये जे कोणी बेकायदेशीर बांगलादेशी राहतात त्या बांगलादेशांना 8 दिवसामध्ये तुम्ही त्यांना सर्वांचा सर्वे करा. जे बेकायदेशीर बांगलादेशी राहतात त्यांना इथून हुसकून बांगलादेशमध्ये लावा. जर 8-10 दिवसामध्ये जर हे बांगलादेशी तुम्ही परत बांगलादेशमध्ये पाठवले नाही तर सकल हिंदू समाज अहिल्यानगरच्या वतीने ती मोहीम आम्ही हातात घेऊ. आणि हे बांगलादेशी कसे बांगलादेशला पाठवायचे ते आम्हाला जमतं. मग त्याच्यानंतर जे काही प्रशासन, जे काही विषय होईल, जे लॉ अँड ऑर्डर राहील, त्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील, असं मी एक इशारा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या ठिकाणी 25 मार्च 1971ला ज्या बांगलादेशला आपण स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि 16 डिसेंबर 1971ला जो बांगलादेश अस्तित्वात आला त्याचा विजय दिवस आपण दरवर्षी 16 डिसेंबरला साजरा करत असतो. परंतु यावेळेस बांगलादेशमध्ये जे सरकार बदललं आणि त्यांनी हिंदूवर हल्ले सुरू केलेले आहेत आणि खूप अमानुषपणे त्यांचा छळ करत आहे. यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत. देशभरातून सगळे लोक जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी पण निवेदन द्यावं आणि यापुढे हिंदू लोकांनी बांगलादेशमधील हिंदू लोकांना साथ द्यावी व भारत सरकारने सुद्धा याची दखल घ्यावी ही आमची मागणी आहे. आणि यापुढे जो आपण विजय दिवस साजरा करतो 16 डिसेंबरचा, तो साजरा करू नये असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. जय हिंद. बांगलादेशातील खुनी सरकार आजच्या मोर्चातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज या खुनी सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा मोठ्या प्रमाणात निघत आहे. या बांगलादेशमधील नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनिस यांचं खुनी सरकार हिंदूंवरील अत्याचाराला मोठ्या प्रमाणात खतपाणी घालत आहे. या खुनी सरकारची 77 वर्षातील इतिहासाची राजवट व 9 ऑगस्ट 2024 पासून हिंदूंवर वाढते होणारे अत्याचार याला या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या सरकारचे हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध मागण्यांच्या प्रती या सरकारच्या बांगलादेशमधील सरकारचा पूर्णपणे निषेध करत आहोत. हे सरकार यामध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांची पडणारी बलात्कारिता होऊन पडणारी प्रेत व या सरकारने, बांगलादेशच्या सरकारने जे हात वरती केलेले आहेत, हे हात त्यांना या हिंदूंचं इस्लामीकरण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चालना देत आहे. तरी यांनी हे थांबवावं व हिंदूंवरील अत्याचार बंद करण्यात यावे अशासाठी हा निषेध मोर्चा या ठिकाणी बाईक रॅलीद्वारे काढण्यात येत आहे. आज 10 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने नगर शहरात बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात रॅली काढण्यात आलेली आहे. या रॅलीत पतित पावन संघटनेच्या शहराध्यक्ष म्हणून मी असे निवेदन करतो की हे जे बांगलादेशातले हिंदू आहेत हे आमचे बांधव आहेत आणि लवकरात लवकर यांच्यावर होणारे अत्याचार थांबवावेत, अन्यथा आमच्या वतीने योग्य ते सडेतोड उत्तर देण्यात येईल. जरी ते हिंदू बांगलादेशात आले तरी ते आमचे बांधव आहे आणि बांगलादेश हा भारताचाच पहिले भाग होता. तरी सर्वांना मी विनंती करतो की सर्वांच्या वतीने लवकरात लवकर या विरोधात आवाज उठवा. जय हिंद, जय श्रीराम. जय श्रीराम. आज संबंध महाराष्ट्रामध्ये निषेध म्हणून सर्व हिंदू बांधव एकवटलेले आहेत. जे आमच्या हिंदू बांधवांवर बांगलादेशमध्ये जे अत्याचार चालू आहेत त्याच्या विरोधामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक गावागावात, वाड्या वस्त्यांवर हिंदू एक झालेला आहे आणि हिंदू आता रस्त्यावर उतरत चाललेला आहे. की बांगलादेशमध्ये ज्या ठिकाणी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अमानुष्यपणे, महिलांवर, लहान मुलांवर जे अत्याचार चालू आहेत, महिलांवर जे अत्याचार चालू आहेत त्याच्या विरोधात हिंदू धर्म एकवटण्यासाठी आज या नगर शहरामध्ये, आज या महाराष्ट्रामध्ये सर्व हिंदू रस्त्यावर उतरला आहे. त्याचबरोबर आम्ही प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन
या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून एकच सांगतो की तिथं जर का आमच्या बांधवांवर अत्याचार होत असेल तर इथं जे बांगलादेश प्रेमी आहे त्यांना हुसकवल्याशिवाय, की त्यांना ज्या भाषेत समजतं त्या भाषेत समजल्याशिवाय आम्ही इथं शांत बसणार नाही, त्यांना सांगितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. खूप अत्याचार हिंदू धर्माने आतापर्यंत सहन करत आला आहे, पण आता कुठेतरी देवेंद्र फडणवीसजींच्या माध्यमातून, एकनाथ शिंदेच्या माध्यमातून हा हिंदू कुठेतरी एकवटलेला आला आहे. मोदींच्या माध्यमातून हिंदूंना कुठेतरी आज बळ मिळायचं काम चालू आहे. नगर शहरात संग्राम भाई यांच्या माध्यमातून, सचिन भाऊ जगताप असतील यांच्या माध्यमातून हिंदूंच्या पाठीमागे ते कट्टरपणे उभे राहिलेत. त्याच्यामुळं हा हिंदू समाज आज सकल हिंदू समाज आज नगर शहरामध्ये रस्त्यावर उतरला आहे. उद्या वेळ पडली तर तिथले अत्याचार थांबले नाहीत तर ह्या नगर शहरामध्ये बांगलादेश प्रेमी जे असतील त्यांच्यावर आम्ही त्यांना ज्या भाषेत समजल, त्यांना ज्या भाषेत इथकडून हुसकवता येईल त्या भाषेत आम्ही उग्र आंदोलन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं चिन्मय कृष्णदास जे बांगलादेशमध्ये ज्यांना अटक झालेली आहे या ज्या घटनेचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी असलेला बांगलादेशामधील हिंदू अल्पसंख्याक आहे आणि त्या ठिकाणी मंदिराची तोडफोड, महाराजांना अटक ही जी गोष्ट आहे ही या हिंदुस्थानमध्ये कोणालाही पटलेली नाही आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक आज रोडवर येऊन सकल हिंदू समाजाचा ध्वजाखाली खरं तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की या घटना त्वरित थांबवाव्यात. याच्यातून उद्याच्या काळात याचं परिवर्तन हे द्वेषामध्ये पसरून अत्यंत चुकीच्या पद्धतीने खरं तर त्या ठिकाणचा अल्पसंख्याक हिंदू याची परिस्थिती जी काय चालू आहे ती अत्यंत चिंताजनक आहे. खरं धर्माचं रक्षण करण्याची ही वेळ आहे आणि धर्मो रक्षिता, धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो या उक्तीप्रमाणे आपले संत महंत यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रसारण्याचं काम खरं तर चिन्मय महाराज त्या ठिकाणी करत असताना चुकीच्या पद्धतीने आरोप लावून त्यांना त्या ठिकाणी अटक केली. त्यांची त्वरित सुटका व्हावी आणि अशा घटनांना पायबंद घालावा याच्यासाठी खरं तर देशाने, राज्यांनी पुढे यावं एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने बोलतो. जय श्रीराम, जय शिवराय. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती, हिंदूंच्या मंदिरांवरती आणि संतांवरती ज्या प्रकारे हल्ले केले जातात त्याची प्रतिक्रिया जगभरात उमटत आहे आणि अतिशय तीव्र आणि रागीट प्रतिक्रिया सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांमध्ये, सकल हिंदू समाजामध्ये आहे. त्याचंच फलित म्हणून आज ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत, ठिकठिकाणी निवेदनं दिले जात आहेत. परंतु मी या माध्यमातून बांगलादेशी आणि बांगलादेशी प्रेमींना सांगू इच्छितो की जोपर्यंत मोर्चे निघतात तोपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत ह्या काळ्या फित्या लावल्या जातात, फिता लावल्या जातात तोपर्यंत ठीक आहे. याचं दुसरं स्वरूप आणण्यास आमच्या हिंदू समाजाला कुणीही मजबूर करू नये. अन्यथा कुठलाही बांगलादेशी असो त्याला माफ केलं जाणार नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्री रामचंद्रांची शिकवण आहे, शास्त्र आणि शस्त्र याचा उपयोग कसा करायचा हे प्रत्येक हिंदू जाणतो. म्हणून मी पुन्हा एकदा या माध्यमातून चेतावणी देऊ इच्छितो की आता जे निवेदन दिले गेलेत याच्यातून तुम्ही सगळ्यांनी सावरा आणि भारतामध्ये जे बांगलादेशी किंवा बांगलादेशी प्रेमी कोणी राहत असेल आणि त्यांना सपोर्ट करत असेल त्यांनी वेळी सावध व्हा. हा हिंदू घरात घुसल्याशिवाय राहणार नाही, अन्यायाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीराम, जय शिवराय.